एंट्री गेट आणि या बाजूला आता एवढे हे टाकलेले आहेत रश्या. इथे बेड काढायचे आहेत. 3 बाय 3 फुटी बेड आणि 1.5 फूट नाली असं हे इकडे रश्या टाकलेले आहेत. आता एवढाच भाग राहिलेला आहे करायचा. छोटासा पॅच आहे इथे. इथे तर रश्या टाकलेल्या आहेत आणि हा एवढा झाला की या इकडचा भाग कंप्लीट होऊन जाईल. इथे केलेलं आहे ऑलरेडी. अशा पद्धतीचे हे बेड केलेले आहेत तयार, ज्याच्यावर सर्व प्रकारची फळझाडे पंचस्तरीय फळबाग उभी करू शकतो. इथे पण खालच्या 2 लाईन राहिलेल्या आहेत ज्या करायच्या आहेत, त्यासाठी रस्सी टाकलेली आहे. या लाईन झाल्या का हा पूर्ण होईल. टार्गेट आहे उद्या करण्याचा कंप्लीट. हे आतापर्यंत झालेलं काम हे सर्व इथल्या बायकांनी केलेलं आहे पूर्णपणे. मी आता दाखवतो. काही ठिकाणी कातळ असल्यामुळे थोडंसं वाकडे झालेले आहेत बेड. हे पूर्ण बेड झालं आहे. हे सर्व खालच्या भागातले बेड मग पूर्ण होतील. हा एवढं हे शेवटचं. अशा पद्धतीचे हा पूर्ण भाग कवर होऊन जाईल बेडने. हा आता इथे वरती कातळ आहे थोडासा, एवढा भाग हा इथून एवढा, त्यामुळे असाच सोडलाय. भविष्यात थोडीशी माती इथे आहे पण वापर करू आम्ही त्याचा. पण इथून मग बांध घातलाय. बांध आहे हा सरळ एका रेषेत बांध घातलाय, जेणेकरून ही वरची जी माती आहे ती खाली वाहून जाऊ नये. हा सरळ एक बांध आहे, दगडांचा बांध आहे मध्ये. तसाच हा वर एक बांध घातलेला आहे, मध्ये बेड तयार केलेले आहेत. हा बांध आता एवढा पूर्ण झाला आहे. नंतर असा सरळ बांध त्या झाडापर्यंत. हे एंट्री गेट आणि ह्या एंट्री गेटच्या या बाजूलाही तशाच पद्धतीचे बेड तयार केलेले आहेत. हे इथे केलेले आहेत आणि हे इथे केलेले आहे. आंब्याची रोपं लावलेली छान आलेली आहेत. हे अशा पद्धतीने बांध केल्यामुळे पाणी यामध्ये साचून राहतं. हा भाग आम्ही मोकळा ठेवणार आहे एवढा. आणि हा पूर्णपणे दगड आहे, त्यामुळे इथे उद्या काहीतरी
बांधायचं असेल तर इथे एवढ्या भागात बांधता येईल. पूर्णपणे सपाट जमीन अशी आहे ही. हा दुसरा बांध. हा इथून बांध. इथेही वर जाण्यासाठी एंट्री ठेवली आहे. बांध इथपर्यंतच टाकलेला आहे आणि हा असा बांध घातलेला आहे. त्यानंतर काही बिया लावलेल्या आहेत तिथे, जसे सुपारी, फणस, फणसाचं रोप आलेले आहे. सुपारी अजून आली नाही, कारण सुपारीला खूप दिवस लागतात रोप बाहेर येण्यासाठी. फणस लगेच आले ते. फणसाचं रोप हा हादगा म्हणतात. हा पण छान आलेला आहे. हा हादग्याचं झाड एवढा वाढलेला आहे. हा पूर्ण छान हिरवागार. आणि इथेही बेड तयार केलेले आहेत पूर्ण, ज्याच्यावर लागवड करायची आहे. पूर्ण बेड बांधलेले आहेत. 3 फूट रुंद, 1.5 फूट नाली. ऊस लावलेला छान आलाय ऊस. ते असे घाईघाईत जाताना टोकलेला ऊसाचे. आणि इथे वर पण आहे, पण ही एक मध्ये पाणी जाण्यासाठी नाला आहे, त्याच्यामुळे वर काही अजून केलं नाही. इथपर्यंत बेड तयार केलेले आहेत. आणि हा पूर्ण 6.5 एकर